नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 18 जून 2026 रोजीचा मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल, व्हिडिओवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल, महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये आज मध्यरात्री 18 जून 2026 रोजी आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर कोणती जिल्हे कोणती तालुके आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता असाल, सोलापूरचा जो प्रदेश आहे मित्रांनो, सोलापूर आहे, त्यानंतर धाराशिव, बार्शी, इंदी, त्यानंतर पंढरपूर, अक्कलकोट, करमाळा या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल, जामखेड आहे, कैज आहे, बीड, माजलगाव, परतूर, परळी, वैजनाथ, लातूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं या ठिकाणी आपण बघू शकत असाल, जालना आहे, परतूर आहे, जिंतूर आहे, मेहकर, चिखली, खामगाव हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नांदेडचा जो प्रदेश आहे मित्रांनो, नांदेड आहे, बसव कल्याण, बिदर, देगलूर, अहमदपूर, भोकर, भैसा, त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल, कंधार आहे, मुखेड, नायगाव, भोकर, अर्धापूर, हिमायतनगर, भैसा, धर्माबाद या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर हिंगोली आहे, परभणी आहे, वाशिममध्ये आपण बघू शकत असाल, वाशिम आहे, शेनगाव, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये, यवतमाळ आहे, दिग्रस, दारवा, नेर, आर्णी, पुसद, उमरखेड, त्यानंतर घाटंजी, पांढरकवडा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री म्हणजे सुमारे 8 ते 10च्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल, जो अकोल्याकडचा जो प्रदेश आहे मित्रांनो, अकोल्यामध्ये या ठिकाणी बाळापूर आहे, पातूर आहे, तेलारा, खामगाव, जळगाव, जामोद आहे, अकोट आहे या प्रदेशामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस ते किरकोळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं दर्यापूर आहे, मूर्तिजापूर आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं चिखलदरा आहे, अचलपूर, परतवाडा, अमरावती, मोर्शी, मोजरी, चांदूर, आष्टी, आर्वी, वरुड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं काटोल, नरखेड आहे, पांडुर्णा, सावनेर, रामटेक, नागपूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं भंडारा, तुमसर, गोंदिया, वारासिवनी या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला जो पूर्व विदर्भातला जो प्रदेश आहे मित्रांनो, तुमसर आहे, गोंदिया, भंडारा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं ब्रह्मपुरी आहे, गडचिरोली, चंद्रपूर हा जो चिमूर, भद्रावती या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं हिंगणघाट आहे, वर्धा आहे, कोल्हापूर, पुलगाव या प्रदेशामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा म्हणजेच की मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर जो पश्चिम महाराष्ट्रामधला जो प्रदेश आहे, तसंच मराठवाड्यामधला आणि खानदेशमधला जो प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये आपल्याला हवामान कोरडं असणार आहे। तत्पूर्वी जो काही ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला खानदेश आणि जो छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीडचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे मित्रांनो। तरीही या प्रदेशामध्ये आपल्याला हवामान कोरडे असणार आहे। त्यानंतर जो अतिपश्चिम महाराष्ट्रामधला जो प्रदेश आहे मित्रांनो, जो वसई, विरार, मुंबई उपनगर, दापोली, रत्नागिरी, सावंतवाडी, कंकावली, बोईसर, नाशिक, अकोले, पुणे या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे। तसंच
त्यानंतर सातारा, कोल्हापूर हा जो प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज मध्यरात्री दरम्यान हवामान खात्याने दर्शवलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.